नमस्कार वाचक श्रोते हो, त्या दोघी या कथेचा आज आपण तिसरा भाग बघणार आहोत. पिहूच्या घरचा कार्यक्रम रात्री बराच उशीरपर्यंत चालू असल्याने रमा आणि उमा यांना घरी जाण्यास खूपच उशीर झालेला असतो. त्यामुळे पिहूचे बाबा त्या दोघींना घेऊन घरी सोडण्यास जातात. प्रियकांत, रमा, उमा घरी येईपर्यंत जागेच असतात. त्यांना त्यांच्या मुलींना बघितल्याशिवाय झोपच येत नसते. मुलींना दारात बघितल्याबरोबर प्रियकांत लगेचच बाहेर येतात आणि रमाला विचारतात, बाळ, एवढा उशीर? रात्रीची वेळ आहे, लवकरात लवकर आपल्या घरी यावे. रमा, उमा धावतच जाऊन आपल्या बाबांना मिठी मारतात आणि रमा तिच्या वडिलांना म्हणते, सॉरी बाबा, पण कार्यक्रमच खूप उशिरापर्यंत चालला. तेवढ्यात शशिकांतही घरात आले. त्यांनीही आपल्या मित्राची गळाभेट घेतली आणि मित्राची क्षमा मागितली. प्रियकांत आणि शशिकांत थोड्या वेळ गप्पा मारत बसले. त्यानंतर शशिकांत त्यांच्या घरी जायला निघाले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रियकांत कंपनीत जायला निघाला आणि जाताना त्यांना वाटेत शशिकांत त्याची बाईक ढकलत चालताना दिसला. प्रियकांतने गाडी एका बाजूला उभी केली आणि शशिकांत जवळ आला. प्रियकांतला बघून शशिकांतला जरा जीवात जीव आला. प्रियकांत त्याच्या मित्राला म्हणजेच शशिकांतला म्हणाला, ही बाईक एका बाजूला लाव आणि तू माझ्यासोबतच कंपनीत चल आणि थोड्या वेळात मेकॅनिक बाईक कंपनीत घेऊन येईलच. त्यानंतर प्रियकांत आणि शशिकांत कंपनीच्या पार्किंगमध्ये आले. शशिकांत आणि प्रियकांत वेगवेगळ्या विभागात काम करत असल्याने शशिकांतला प्रियकांतने आधीच पाठवून दिले. त्यानंतर तो आपल्या विभागाकडे चाललाच होता की त्याला एका तरुणीचा आरडाओरडा करण्याचा आवाज ऐकू आला. प्रियकांत त्या आवाजाच्या दिशेने निघाला आणि तो पार्किंगपासून थोडं दूर असलेल्या गॅरेजपर्यंत पोहोचला. त्या गॅरेजमध्ये एक 17-18 वर्ष असणाऱ्या मुलीसोबत 4-5 गुंड प्रवृत्तीचे मुलं गैरप्रकार करू पाहत होती. प्रियकांतच्या हे लक्षात येताच त्याने अगोदर पोलिसांना माहिती दिली आणि पत्ताही सांगितला. त्यानंतर तो आत गेला त्या मुलीच्या मदतीसाठी. आधी त्याने त्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यांनी प्रियकांतला धमकी दाखवून तेथून पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रियकांत खूपच शांततेने आणि समजूतदारपणे वेळ काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या प्रयत्नांना तेव्हा यश आले जेव्हा त्या मुलांपैकी एक मुलगा प्रियकांतवर धारदार शस्त्राने वार करत असतानाच तेथे पोलीस आले. पोलिसांनी त्या सर्व मुलांना आपल्या ताब्यात घेतले आणि त्या मुलीची सुटका करून दिली. ती मुलगी धावतच प्रियकांत जवळ आली आणि त्याच्या पायांवर डोकं ठेवून रडू लागली. प्रियकांतने त्या मुलीला पाणी प्यायला दिले आणि तिला शांत करून तिच्याशी बोलू लागला. त्यांच्या संभाषणातून प्रियकांतच्या लक्षात आले की ती मुलगी आपल्या आईसोबत एका डोंगरावर छोट्याशा झोपडीत राहते आणि तिचे नाव कांता आहे आणि ती तिच्या आईची औषधं घ्यायला डोंगराच्या खाली आली असताना या मुलांनी तिला अडवून तिची फसवणूक करून या गॅरेजमध्ये आणले होते. प्रियकांत तिला घेऊन त्या डोंगरावर जातो आणि कांताला सांगतो की मी तुझ्या आईशी बोलून तुम्हा दोघींची राहण्याची सोय डोंगराच्या खाली असणाऱ्या मोठ्या वस्तीत करून देतो. थोड्या वेळाने प्रियकांत आणि कांता तिच्या झोपडीपाशी पोहोचले. कांता पटकन आत गेली आणि एक फाटकी चटई अंथरली आणि प्रियकांतला बसायला सांगितले. तिने दरवाजाकडे बघितले तर प्रियकांत भरलेल्या डोळ्यांनी खाटेवर पडलेल्या कांताच्या आईकडे बघत होता. थँक्यू.